आज सकाळी मी लिहू राहिलो गव्हाले पाणी. काल संध्याकाळी चेत्यानं मी गव्हाले युरिया टाकला होता आणि युरिया टाकायच्या वक्ती वावर खप उलू देणं पडते, म्हणजे त्या भिगेमध्ये तो युरिया जाऊन बसतो. त्यावर पाणी दिलं की मग पाहते खत कसं लागतं. 3 दिवसात तर गहू हिरवागार होते ना हो. सांगा बा, लोकांच्या तुरी मार्केटला गेल्या आणि माई तूर अजून उभीच आहे, पण आता वाहून राहिली ते आता आली सोंग्या. आणि हे पा लोक घरी गुलाबाचं झाड लावतात, मी ना वावरात लावेल. आपला विषयच वेगळा आहे ना हो. आणि अदलोक या गव्हाले 3 पाणी स्प्रिंकलर न दिले, पण आता खत टाकलं तर 4थं पाणी दांडानं देऊन राहिलं. आणि हे पा धारी खाली गड्डा नाही पडला पाहिजे तर मी पा धार कुठे टाकेल, डायरेक्ट झाडाच्या खोडा जो. झाडाले म्हणा तुम्ही पेरे बा पाणी किती पेतात. फट्टी कुठलोक गेली हे पायाचंच काम नसते, बगडेच सांगतात कुठलोक गेली. तर 10 वाजले आणि गेली लई. मग मीनं उचलली बाटली आणि आलो इरीवर. इकडे बाया कांदे खांडून राहिल्या त्या, मग त्याला पाणी पाहिजे होतं. केला नळ चालून भरली बकेट घेऊन मी आलो कांद्यात ठेवली बकेट. म्हटलं घ्या रे बा पाणी पिऊन. 8 दिवस झाले कांदा उपटून ठेवला होता, त्याला किती मस्त कलर आला. जरासा उपट्याचा राहिला तर मी ते उपटू राहिलो तेवढ्या त्याला चेत्या म्हणे लवकर गावात चाल, एक मॅटर झालं. त्याला म्हटलं काय झालं सांग रे, तर सांगे बी नाही बा पोऱ्या. मग दिलं बा मी उभं काम टाकून चाललो त्याच्यासोबत. काय सांगा भाऊ आता काय उपाध्या आणल्या पोऱ्या. मग घाई आम्ही केला वावराले टाटा आणि भाषा